जन्मदात्या आईचा खून करून मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना काल रात्री तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनीमध्ये घडली। रात्री 11च्या सुमारास 26 वर्षीय मुलगा प्रतीक चौथरे याने 50 वर्षीय आपल्या आईला मारहाण केली। बॅट आणि लोखंडी रॉडने त्याने डोक्यावर आणि इतर ठिकाणी गंभीर मारहाण केली। आईच्या मृत्यूनंतर मुलाने दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेतला। आवाज ऐकून शेजाऱ्यांना शंका आल्याने खिडकीची काच फोडून पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मयत प्रतीकचे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात। ते नसताना ही घटना घडली। नेमक्या कोणत्या कारणाने ही घटना घडली याचा कुठलाही सुगावा अद्याप पोलिसांना लागला नसून अधिक तपास सुरू आहे। राहुल कॉलनी येथे एका मुलाने त्याच्या आईलाच बॅट व लोखंडी रॉडने मारहाण करून तिचा खून केला व त्यानंतर त्याने स्वतः एका रूममध्ये गळफास घेऊन मृतावस्थेत असल्याचे मिळून आलेले आहे। तरी सदरची घटना कशामुळे झालेली आहे याबाबत तपास चालू आहे। घरात कोणी नव्हतं का सर? इतर घरात कोणीही नव्हते। घराचे सर्व दरवाजे बंद होते। शेजाऱ्यांनी खिडकीची काच फोडल्यानंतर त्यांना ते दिसून आलेलं आहे। त्याचे वडील किती सीआरपीएफ जवान होते? वडील नोकरीनिमित्त बाहेर असतात।